Hello everyone, myself Mr. Beralekar PP, a lecturer, Department of Electrical Engineering, Vidyavardhini Institute of Technology, Pal Karkoti. In the last lecture, we studied about the basics of energy conservation. What is mean by energy conservation? What is mean by energy audit? What is the energy scenario of India? What is the demand of electricity? What is the supply of electricity? And also what is demand and supply gap? Okay, and in this lecture we are going to introduce the very important act in electrical engineering, which is Energy Conservation Act 2001. ओके, तर जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तसा हा सगळ्यात इम्पॉर्टंट ॲक्ट आहे. आणि याचा उपयोग कशामध्ये होतो तर एक तर एक्झामला तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन असतो 100%, 2 मार्क्ससाठी असेल, 4 असेल किंवा 6 मार्क्ससाठी असेल. आणि त्याचबरोबर ह्या ॲक्टवरती कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी 100% ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे हा फक्त ॲक्ट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, तर त्याचबरोबर अजून एक काम काय करा, तर बरोबर एक वही पेन घ्या, कारण काही मी गोष्टी सांगणार आहे ते तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावे लागतील. ओके, तर हा जो एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट आहे, तर हा ॲक्ट काय केलेला आहे बघा, तर कशासाठी फ्रेम केलेला आहे. तर दिस ॲक्ट वॉज इंट्रोड्यूस फॉर फ्रेम सम लिगल ॲस्पेक्ट्स सो ॲज टू प्रमोट एनर्जी कॉन्झर्वेशन. म्हणजे जेव्हा आपल्या लक्षात आलं की एनर्जी कॉन्झर्वेशन करणं गरजेचं आहे, कारण का याच्या आधी आपण एक सिनारिओ बघितला, एनर्जी सिनारिओ. त्याच्यामध्ये काय होतं बघा, तर इंडियाचं पॉप्युलेशन खूप जास्त वाढत आहे, इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, इंडस्ट्रीज खूप होत आहेत. आणि त्या तुलनेनं आपण काय करतो आहे, तर आपले जे इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे ते काय आहे, फार कमी आहे. म्हणून हा डिमांड सप्लाय गॅप आपल्याला काय दिसून येतो. मग याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा उपाय काय, एकतर इलेक्ट्रिसिटी जनरेशन इन्क्रीज करणं. पण यासाठी आपल्याला काय करावं लागतं, खूप सारे अमाऊंट ऑफ मनी त्यामध्ये काय करावा लागतो, इंट्रोड्यूस करावा लागतो. मग त्याच्यापेक्षा सोपा उपाय कुठला, तर एनर्जी कॉन्झर्वेशन. म्हणून हा एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001 हा काय केलेला आहे, फ्रेम केलेला आहे. ओके, तर त्याच्या खाली त्याचे बेनिफिट्स दिलेले आहेत किंवा प्रोव्हिजन्स दिले आहेत की याच्या अंडर काय असेल, तर पॉलिसीज अँड प्रोव्हिजन्स अंडर दिस ॲक्ट. तर हा ॲक्ट कशावरती फोकस करतो, तर नंबर 1, बेनिफिट्स ऑफ हाय एनर्जी सेव्हिंग. हाय एनर्जी सेव्हिंग किंवा एनर्जी सेव्हिंग केल्यामुळं कुठले कुठले बेनिफिट्स आपल्याला मिळतात, तर तो हा ॲक्ट काय करतो, आपल्याला सांगतो. सेकंड काय बघा, रिडक्शन इन द डिमांड सप्लाय गॅप. आपण जो एनर्जी सिनारिओमध्ये बघितलं की आपली डिमांड खूप जास्त आहे आणि आपला सप्लाय खूप कमी आहे, याच्यामध्ये जो गॅप आहे तो आपण कमी काय करणार आहे, या एनर्जी सेव्हिंगमुळे कमी करणार आहे. आता तो कसा कमी करणार आहे, तर जसं आपण एनर्जी सेव्हिंग करू तशी आपली डिमांड पण काय होईल, कमी होईल. आणि आपसुकच काय होईल की आपला जो डिमांड सप्लाय गॅप आहे तो काय होत जाईल, रिड्यूस होत जाईल. आणि थर्ड, नथिंग बट इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे काय, द रिडक्शन ऑफ हार्मफुल इमिशन टू एन्व्हायरमेंट्स वाया एनर्जी सेव्हिंग. म्हणजे काय, तर आपण एनर्जी सिनारिओमध्ये बघितलं की मोस्टली इंडिया कशावरती डिपेंडंट आहे, कुठल्या एनर्जी सोर्सवरती, तर फॉसिल फ्युअल्स. आणि फॉसिल फ्युअल्सचा ड्रॉबॅक सगळ्यात मोठा काय आहे, की हे काय करतं, खूप मोठ्या प्रमाणात पोल्युशन करतं. बरोबर आहे ना. आता आपण बघतोय की इंडियामध्ये पोल्युशन हे खूप जास्त आहे. बरोबर आहे, हवा प्रदूषण, एअर पॉल्युशन तर खूप जास्त आहे. तर या दृष्टिकोनातून आपण काय करू शकू, की एनर्जी सेव्हिंग जर केली तर त्याप्रमाणे काय होऊन जाईल, की आपलं जे हे हार्मफुल इमिशन करतो आहे आपण गॅसेसचं एन्व्हायरमेंटमध्ये, ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये काय होईल, कमी होईल. त्याच्यामुळे हे 3 ॲस्पेक्ट आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे 3 पॉईंट्स आहेत, याला फोकस करून हा एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001 काय केलेला आहे, आपल्यासाठी इस्टॅब्लिश केलेला आहे म्हणा किंवा इंट्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण त्याच्या पुढं काय बघायचे आहेत, की सायलेंट फीचर्स ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001. तर फीचर्स कुठले आहेत, म्हणजे मोस्टली फीचर्स म्हणण्यापेक्षा काय म्हणू त्याला आपण, की याच्यामध्ये कुठले कुठले स्लॉट केलेले आहेत आणि त्यातले आपण काही ठराविक गोष्टी आपण शिकायच्या. ओके, तर फीचर्स काय म्हटले बघा, फर्स्ट म्हटलं आहे स्टँडर्ड्स अँड लेबलिंग प्रोग्राम. सेकंड म्हटलं आहे डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स. थर्ड म्हटलं आहे नॅशनल एक्झाम फॉर सर्टिफिकेशन ऑफ एनर्जी ऑडिटर. थर्ड म्हटलं आहे एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड्स ECBC. आणि लास्ट म्हटलं आहे सेंट्रल एनर्जी कॉन्झर्वेशन फंड. ठीक आहे, आता एकेका वाक्यामध्ये तुम्हाला मी हे काय आहे ते सांगतो. हे काय आपल्याला डिटेलमध्ये कुठं स्टडी करायचं नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता, इंटरनेटवरती गुगलवरती हे सर्च करू शकता की फीचर्स कुठले कुठले आहेत एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001चे. ओके, तर मी एक तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर सगळ्यात पहिला आहे तो काय आहे, स्टँडर्ड्स अँड एक मिनिट,
स्टँडर्ड्स अँड लेबलिंग प्रोग्राम. स्टँडर्ड्स अँड लेबलिंग प्रोग्राम म्हणजे काय करतो की ह्यातला पहिला जो ह्यांचं जे काम आहे ते काय आहे की एक स्टँडर्ड स्पेसिफाय करून देणे. कशासाठी? तर वेगवेगळे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा ॲपॅरेटस असतील त्यासाठी काय करणं की त्यांच्या क्वालिटीबद्दल असेल तर एक स्टँडर्ड तयार करून देणं आणि त्याचबरोबर त्याचं लेबलिंगसुद्धा देणं. थोडक्यात लेबलिंग म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो की स्टार लेबलिंग जे आपण स्टार 3 स्टार 4 स्टार 5 स्टार असे काय बघतो इक्विपमेंट्स बघतो, बरोबर आहे. ए सी असेल, रेफ्रिजरेटर असेल, परत अजून काय असतं स्टार रेटिंगमध्ये मायक्रो ओव्हन असतो, बरोबर आहे ना. या सगळ्या गोष्टी आपण काय करतो तर या स्टार लेबलिंगमध्ये बघतो. तर तो एक थोडक्यामध्ये हा पहिला त्यांचा जो व्ह्यू आहे तो आहे. सेकंड आहे तो काय डेझिग्नेटेड कंझ्युमर्स. आता डेझिग्नेटेड कंझ्युमर्स कशाला म्हणतात तर गव्हर्नमेंटनं सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की असे काही कंझ्युमर्स त्यांनी सॉर्ट आऊट केलेले आहेत. आता कंझ्युमर्स म्हणजे कुठले असतात तर नॉर्मली मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे आपण घरामध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करतो. दोन कमर्शियल यूज करतो. आता कमर्शियल यूज करताना बघा कमर्शियल कॉम्प्लेक्स असतात, मॉल्स असतात, आपण आपलं स्कूल कॉलेजेस असतात, हे पण कमर्शियलमध्ये पडतं. थर्ड आपण काय करतो इंडस्ट्रीमध्ये यूज करतो. मग इंडस्ट्री पण काय असतात बघा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. प्रोडक्शन असतं, मग मॅन्युफॅक्चरिंग असतं, सप्लायवाले असतात, बरोबर आहे ना, पॅकेजिंगवाले इंडस्ट्रीज असतात, ठीक आहे, केमिकल इंडस्ट्रीज असतात, इलेक्ट्रिकल सेक्टर आहे, मेकॅनिकल सेक्टर आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. मग सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे की याच्यामधल्या काही गोष्टी सॉर्ट आऊट केलेल्या आहेत आणि त्याला काय म्हटलेलं आहे डेझिग्नेटेड कंझ्युमर्स. ठीक आहे. आता ही नावं मी सांगतोय तुम्हाला, ही डेझिग्नेटेड कंझ्युमर्स कोण आहेत हे तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. मी तुम्हाला स्लो डाऊनमध्ये 2 वेळा ही नावं सांगतो. ठीक आहे. आणि त्यांना डेझिग्नेटेड का म्हणायचं आणि त्याचं उपयोग काय यांना डेझिग्नेटेड म्हटलं जातं ते पण सुद्धा सांगतो. तर डेझिग्नेटेड कंझ्युमर्समध्ये पहिलं आहे ॲल्युमिनियम इंडस्ट्री, सेकंड आहे सिमेंट इंडस्ट्री, थर्ड आहे क्लोर अल्कली इंडस्ट्री, फोर्थ आहे फर्टिलायझर्स, फिफ्थ आहे आयर्न अँड स्टील, सिक्स्थ आहे पेपर अँड पल्प, सेवन्थ आहे रेल्वेज, एट्थ आहे थर्मल पॉवर आणि लास्ट वन आहे टेक्स्टाईल. ठीक आहे. मी अजून एकदा सांगतो. पहिला आहे ॲल्युमिनियम इंडस्ट्री, सेकंड आहे सिमेंट इंडस्ट्री, थर्ड आहे क्लोर अल्कली, फोर्थ आहे फर्टिलायझर्स, फिफ्थ आहे आयर्न अँड स्टील, सिक्स्थ आहे पेपर अँड पल्प, सेवन्थ आहे रेल्वेज, एट्थ आहे थर्मल पॉवर आणि लास्ट आहे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज. तर यांना काय म्हटलं जातं किंवा यांना काय म्हणून हे केलं जातं तर डेझिग्नेटेड कंझ्युमर्स. आता डेझिग्नेटेड कंझ्युमर्स का म्हटलं जातं आहे तर यांची जी डिमांड आहे ही खूप जास्त असते, बरोबर आहे ना. तर यांना काय केलं जातं डेझिग्नेटेड कंझ्युमर्स म्हणून दरवर्षी त्यांना काय करावं लागतं इलेक्ट्रिसिटी ऑडिट करून घ्यावं लागतं. ते हे कंझ्युमर्स म्हणजे कोण डेझिग्नेटेड कंझ्युमर्स. इतकं तुर्तास तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ठीक आहे. ही डेझिग्नेटेड कंझ्युमर्स या कंपन्या कुठल्या आहेत किंवा हे सेक्टर कुठले आहेत हे साधारण मी तुम्हाला दिले आहेत. अजून असतील किंवा ह्याच्यापेक्षा काय वेगळं असेल तर तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे. थर्ड आहे नॅशनल एक्झाम फॉर सर्टिफिकेशन ऑफ एनर्जी ऑडिटर. तर हे जे ऑडिट आता मी तुम्हाला सांगितले की एनर्जी ऑडिट करायचे असतं तर यासाठी कोण ऑथॉरिटी देणार आहे तर हा ॲक्ट ऑथॉरिटी देणार आहे. बरं त्यासाठी तो काय करणार आहे तर एक सर्टिफिकेशन एक्झाम घेणार आहे. त्या एक्झाममध्ये जर तो व्यक्ती क्वालिफाय होत असेल तर त्याला ॲज अ एनर्जी मॅनेजर किंवा ॲज अ एनर्जी ऑडिटर म्हणून अप्रुव्हल देण्यात येतं थ्रू सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे. मग तो काय करतो की त्या एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर काय करतो की एक्झाम पास झाल्यानंतर काय करतो की ते कंपनीचे काय करू शकतो ऑडिट करू शकतो आणि त्याचा रिपोर्ट काय करू शकतो सबमिट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय बघा एनर्जी कॉन्झर्वेशन बिल्डिंग कोड्स. आता हे बिल्डिंग कोड्स काय आहेत तर वेगवेगळ्या क्लायमेटनुसार वेगवेगळ्या तिथल्या लोकल सिच्युएशननुसार काय केलेले आहेत हे बिल्डिंग कोड्स जनरेट केलेले आहेत. ठीक आहे. तर ते जनरेट केलेले कोड्स आहेत हे वेगवेगळे असतात जेणेकरून काय होईल की ती बिल्डिंग उभारताना काय होईल उभारल्यानंतर किंवा इन्स्टॉलेशननंतर तिथं एनर्जी कन्झम्शन हे मिनिमम ठेवता येईल यासाठी हे कोड्स काय केले आहेत जनरेट केले. आणि लास्ट आहे ते सेंट्रल एनर्जी कॉन्झर्वेशन फंड. आता हा फंड कशासाठी असतो तर एनर्जी कॉन्झर्वेशनचे प्रोग्रॅम्स असतील अवेअरनेस प्रोग्राम असतील किंवा प्रमोशन्स असतील किंवा एखादी सर्टिफाईड कोर्सेस असतील तर ते सगळं प्रमोट करायसाठी जो फंड लागतो तो हा फंड आहे. ठीक आहे. तर थोडक्यात काय बघा तर हा एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट जो आहे हां तर थोडक्यात काय ते बघा तर हा जो एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट आहे तर तो काय करतो मोस्टली ह्या 5 गोष्टींवरती काय करतो
काम करत असतो. ठीक आहे. तर आता हे झाले सायलेंट फीचर्स. हा एक टेबल आहे, टेबल म्हणण्यापेक्षा हा एक फ्लो चार्ट आहे. हा तुम्ही काय करू शकता, जर चुकून विचारलंच तर हा लक्षात ठेवण्यासारखा आहे. तुम्ही हे काय करू शकता, ड्रॉ करू शकता. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ ECA 2001, एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. याचा इम्पॉर्टन्स आणि याचे नक्की रोल काय आहेत. ठीक आहे. आता रोल तसे जर बुकमध्ये बघितलात तर खूप सारं एक्सप्लेनेटरी दिलेलं आहे, पण आपण काय केलेलं आहे त्याच्यामधले अगदी जे इम्पॉर्टंट आहेत किंवा जे रिपीटेड नाहीत असे पॉईंट्स काय केलेले आहेत, एकत्र केलेले आहेत. अगदीच तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही टेक नॉलेज पब्लिकेशन्स काय करू शकता, रीड करू शकता. ओके. तर इम्पॉर्टन्स पहिला काय म्हटलं बघा, स्पेसिफाय एनर्जी कन्झम्पशन स्टँडर्ड्स फॉर नोटिफाईड इक्विपमेंट्स अँड अप्लायन्स. बरोबर आहे. तर मगाशी जसं मी सांगितलं की पहिलाच पॉईंट होता बघा फीचरमधला, की हा जो ॲक्ट आहे हा काय करतो की स्पेसिफिक स्टँडर्ड देतो प्रत्येक इक्विपमेंटसाठी आणि प्रत्येक ॲप्लायन्ससाठी. बरोबर आहे ना. म्हणजे जेणेकरून काय होईल की समजा एखादी गोष्ट धरून चाला की एखादा रेफ्रिजरेटर आहे, तर त्यासाठी जर 1000 कंपन्या मॅन्युफॅक्चर करणार असतील तर प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी असणार नाही. बरोबर आहे ना. जेणेकरून ते काय करू शकतील, एकाच स्टँडर्डमध्ये किंवा ह्या एकाच एनर्जी कन्झम्पशन ॲक्ट अंतर्गत ते काय करू शकतील, ते मॅन्युफॅक्चर करू शकतील आणि आपलं इक्विपमेंट आहे किंवा अप्लायन्स आहे ते चेकआउट करून घेऊ शकतील किंवा पास करून घेऊ शकतील. सेकंड आहे डायरेक्ट नोटिफाईड डिस्प्ले ऑन दीज इक्विपमेंट. आता डायरेक्ट नोटिफाईड डिस्प्ले म्हणजे काय, मागं मी तुम्हाला सांगितलं असेल मे बी किंवा नसेल. तर पूर्वीच्या इक्विपमेंट्सवरती काय असायचं बघा, की इतके टेक्निकल स्पेसिफिकेशन नसायचे. पण आत्ता जे स्टार रेटेड जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यावरती काय केलेलं आहे बघा त्यांनी, की तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत की हा इतक्या वॅटचा आहे किंवा हे वर्षामध्ये किती कन्झ्युम करणार आहे इलेक्ट्रिसिटी, किती युनिट्स काय करणार आहे तुमचे कन्झम्पशन होणार आहे. तर याचं सगळं तुम्हाला काय करावं लागतं ह्या ॲक्ट अंतर्गत, तुमच्या त्या ॲप्लायन्सवर असेल किंवा त्या इक्विपमेंटवरती असेल तर तुम्हाला ते काय करावं लागतं, डिस्प्ले करावं लागतं. ठीक आहे. थर्ड काय म्हटले बघा, प्रोहिबिटेड ऑल अदर मॅन्युफॅक्चरर्स सेलर्स दोज आर नॉट फुलफिल दीज स्टँडर्ड्स. आता हे सोडून जर स्टँडर्ड जर कोण ॲक्वायर करत नसेल किंवा हे स्टँडर्ड काय करत नसेल, फॉलो करत नसेल, तर त्या सगळ्या मॅन्युफॅक्चररवरती किंवा सेलरवरती काय करायची, प्रोहिबिशन आणायचं. प्रोहिबिशन म्हणजे काय, की सरळ सरळ काय करून टाकायचं, त्यांना बॅन करून टाकायचं. ओके. फोर्थ, नोटिफाय ऑल न्यू डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स. आता मग अशी मी तुम्हाला डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स कोणाला म्हणायचं ते सांगितलं. तर त्या सगळ्या नवीन इन्स्टॉल होणाऱ्या डेझिग्नेटेड कन्झ्युमरला काय करायचं, लिस्ट आउट करायचं. जेणेकरून काय करू शकू आपण, की दरवर्षी त्यांचं एनर्जी ऑडिट करू शकू. ठीक आहे. फिफ्थ, एस्टॅब्लिश अँड प्रिस्क्राईब एनर्जी कन्झर्वेशन लॉज अँड रूल्स फॉर दीज डेझिग्नेटेड कन्झ्युमर्स. मग अशी जसं मी सांगितलं की बिल्डिंग कोड्स असतात त्याप्रमाणे तिथल्या लोकल ऑथॉरिटीनं ते काय करायचं आहे, की वेगवेगळे लॉज असतील किंवा तिथले रिलेटेड रूल्स असतील ते प्रिस्क्राईब करून द्यायचे आहेत कुणाला, तर त्या नवीन डेझिग्नेटेड कन्झ्युमरला. जो लास्ट आहे तो काय आहे बघा, प्रिस्क्राईब ECBC फॉर कमर्शियल बिल्डिंग अबाउट डिमांड 500 किलोवॅट और 600 KVA. ECBC जे हे कोड्स आहेत, इलेक्ट्रिकल कोड्स, बिल्डिंग कोड्स, तर ते काय करायचे आहेत, की प्रिस्क्राईब करून द्यायचे आहेत त्या कंडिशननुसार, त्या लोकल क्लायमेटनुसार. कुणाला, की ज्यांची डिमांड 500 किलोवॅट किंवा 600 KVAच्या काय असते, अबोव असते. अशा सगळ्या कमर्शियल बिल्डिंगला आपण काय करायचं आहे किंवा इंडस्ट्रियल बिल्डिंगला काय करायचं आहे, आपण ते डिमांड करून दे. ठीक आहे. तर हे झालं इम्पॉर्टन्स अँड रोल ऑफ EC. तर ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक पॉईंट आहे याच्या अंडरच येतो तर तसा तर पुस्तकात तसंच दिलं आहे. तर त्याच्यामध्ये दोन्ही गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. एक म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंटसुद्धा इन्व्हॉल्व असतं आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे आपलं स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा. मग आता ह्या दोन्ही गव्हर्नमेंटचे रोल काय आहे त्याच्यामध्ये ते आपण बघूयात. तर पहिला हा मी पॉईंट सेपरेट केलेला आहे, त्यामधनं तुम्हाला पुस्तकात तो एकत्र आहे. तर रोल ऑफ गव्हर्नमेंट अंडर ECA 2001. त्यामधला पहिला रोल आहे रोल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. रोल ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंटचा विशेष काय आहे बघा, की पहिलं, टू असिस्ट BEE फायनान्शियली बाय सेटिंग अप एनर्जी कॉन्झर्वेशन फंड्स. BEE म्हणजे काय, द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तर हे जे BEE आहे तर याला काय करायचं, फायनान्शियली काय करायचं, सपोर्ट करायचं. हे काम कोणाचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं. सेकंड काय आहे बघा, प्रोव्हाइड व्हेरियस सबसिडीज ऑन इक्विपमेंट्स प्रमोशन एनर्जी इफिशियन्सी अँड कोऑर्डिनेट विथ स्टेट गव्हर्नमेंट ऑल स्टेट गव्हर्नमेंट विथ ऑल रिलेटेड लिगल इश्यू. ते गव्हर्नमेंट डबल झालं आहे, ते कट करा. ओके. तर आता
सेंट्रल गव्हर्नमेंटचा अजून एक रोल काय आहे की जी इक्विपमेंट काय करतायत एनर्जी कॉन्झर्वेशनला प्रमोट करतायत किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन करतायत अशा सगळ्या इक्विपमेंटला हे गव्हर्नमेंट काय करतं की प्रमोट करतं किंवा त्याला फंडिंग करतं जर गरज असेल तर किंवा सबसिडी देतं. आणि त्याचबरोबर काय करतं की यामधले जे काही लिगल इश्यूज आहेत तर त्याच्यामध्ये ते काय करतं स्टेट गव्हर्नमेंटला कोऑर्डिनेट करतं. हा सगळ्यात महत्त्वाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचा रोल आहे. ओके. नंतर आहे तो रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अंडर ECA 2001. फर्स्ट, मॉडिफाय द ECBC टू अडॅप्ट फॉर रिजनल अँड लोकल क्लायमेट कंडिशन्स. आता ECBC जे आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले आहेत. पण काय होतं बघा, आपण जर भारताची वस्तुस्थिती बघितली तर प्रत्येक ठिकाणचं क्लायमेट वेगळं आहे. ईस्ट वेस्ट असेल, साऊथ असेल, नॉर्थ असेल. तर तशा प्रकारे आपण ह्या स्टेट गव्हर्नमेंटनं काय करायचं आहे की ह्या ECBCमध्ये रिजनल आणि लोकल क्लायमेट कंडिशन्सनुसार काय करायचे आहेत थोडेफार मॉडिफिकेशन्स करायचे आहेत. सेकंड आहे तो काय, अपॉइंट स्टेट लेवल ब्युरोज टू एक्झिक्यूट व्हेरियस प्रोव्हिजन्स मेड इन एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट प्रॉपरली. बरोबर आहे. आता स्टेट लेवल ब्युरोज ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट करायचे आहेत जे काय करू शकतील की एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट प्रॉपरली वर्कआउट होतो आहे का नाही हे काय करू शकतील बघू शकतील. ठीक आहे. थर्ड काय बघा, इस्टॅब्लिश द फंड इन ऑर्डर टू प्रमोट स्टेट एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटी. जसं सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं सेंट्रली प्रमोट करतं त्याचप्रकारे स्टेट गव्हर्नमेंट काय करतं आपल्या फंड थ्रूसुद्धा काय करतं एनर्जी कॉन्झर्वेशनला प्रमोट करायचं काम करतं. ओके. नेक्स्ट आहे आता जे BEE म्हटलं हा महत्त्वाचा पॉईंट आहे, हा पेपरला विचारतात. तर BEE म्हणजे काय, तर ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ठीक आहे. आता ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी काय आहे तर इट इज अ रिकमेंडेटरी बॉडी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट सेटअप 1 मार्च 2002 अंडर ECA 2001. तर ही काय बघा एक सेंट्रल गव्हर्नमेंटची रिकमेंडेटरी बॉडी आहे जी काय कधी झालेली आहे सेटअप झालेली आहे 1 मार्च 2002. कुठल्या ॲक्ट अंतर्गत तर एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001. ठीक आहे. तर हिचा प्राईम रोल काय आहे बघा, द प्राईम रोल ऑफ BEE इज टू ऑब्झर्व द प्रॉपर इम्प्लिमेंटेशन्स ऑफ द एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001 प्रोव्हिजन्स. आत्ताच आपण म्हटलं की स्टेट गव्हर्नमेंटनं काय करायचं आहे जशी एखादी कमिटी किंवा एखादी बॉडी इम्प्लिमेंट करायची आहे त्याप्रमाणे ही BEE काय करते की सेंट्रली हे सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होत आहेत का नाही हे काय करते बघायचं काम करते की जो ECA ॲक्ट 2001 आहे तो प्रॉपरली काय केला जातो आहे इम्प्लिमेंट केला जातो आहे की नाही यावरची वॉच ठेवायचं काम कोण करतं तर ही BEEची बॉडी करते. ओके. तर आता रोल ऑफ BEE काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट आहे इट सेट्स स्टँडर्ड्स अँड लेवलिंग रूल्स फॉर व्हेरियस ॲप्लायन्सेस. ओके. मगाशी जे आपण ECA एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001मध्ये बघितलं पहिलाच होता बघा स्टँडर्ड्स अँड लेबलिंग. तर हे ठेवायचं काम किंवा याबद्दलचं जे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आहेत किंवा टेक्निकल ॲस्पेक्ट्स असतील किंवा त्याबद्दलचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स किंवा त्याबद्दलचे जे डिसिजन्स असतील तर हे कोण घ्यायचं काम करतं तर BEE घ्यायचं काम करतं. ओके. सेकंड काय बघा, द डेव्हलप एनर्जी एफिशियन्सी कोड फॉर बिल्डिंग्स अँड इंडस्ट्रीज. बरोबर आहे ना. ECBC कोड्समध्ये जे ECBC जे कोड्स आहेत किंवा नवीन एखादा कोड जनरेट करायचा असेल तर ते जनरेट करायचं काम कोण करतं तर BEE करतं. ओके. थर्ड आहे दे सर्टिफाय एनर्जी मॅनेजर्स अँड एनर्जी ऑडिटर्स. ओके. मगाशी आपण जसं म्हटलं ECAच्या सॅलिन फीचर्समध्ये सर्टिफिकेशन काय करतं एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट काय करतो वेगवेगळ्या लोकांना सर्टिफिकेशन देतो कशासाठी की तुम्ही ॲज अ एनर्जी मॅनेजर किंवा ॲज अ एनर्जी ऑडिटर म्हणून काय करू शकता काम करू शकता. तर त्यासाठीची जी सर्टिफिकेशन एक्झाम आहे तर ती कोण घेते तर हे ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी घेते किंवा ती सेट करते आणि त्यांना काय करते सर्टिफिकेशन देते. म्हणून ते थर्ड पॉईंट आहे दे सर्टिफाय एनर्जी मॅनेजर्स अँड एनर्जी ऑडिटर्स. लास्ट आहे दे डेव्हलप नॉर्म्स फॉर एनर्जी कन्झम्पशन. म्हणजे जे स्टार रेटिंग जे आहे स्टार रेटिंगसाठीचे जे नॉर्म्स आहेत तर ते कोण डेव्हलप करतं तर BEE करतं. त्यानंतर काय म्हटलं बघा परत BEEचेच हे पॉईंट आहेत पुढंच आहेत हे मग अशी किती झाला 4. आता हा 5वा म्हणा. ठीक आहे. क्रिएट प्रमोशनल प्रोग्राम फॉर एनर्जी एफिशियन्सी स्टार रेटिंग अँड अदर अवेअरनेस अबाउट एनर्जी सेव्हिंग. बरोबर आहे. आता हे काय करतं बघा की वेगवेगळे प्रमोशनल प्रोग्राम तयार करायचं काम करतं की ज्या प्रमोशनल प्रोग्राममधनं कशाबद्दल माहिती मिळेल तर एनर्जी एफिशियन्सीबद्दल मिळेल. स्टार रेटिंग म्हणजे काय आहे त्याचे फायदे काय आहेत किंवा ते तसे स्टार रेटेड अप्लायन्स घेण्याची गरज काय आहे त्याबद्दल आणि त्याचबरोबर एनर्जी कॉन्झर्वेशनबद्दल अजून काही आयडियाज असतील या दोन्ही गोष्टी सोडून तर त्याबद्दलचं जे प्रमोशन आहे किंवा त्याबद्दलचे जे प्रोग्राम्स आहेत तर ते क्रिएट करायचं काम कोण करते
हे BEE करते. नेक्स्ट काय आहे, अरेंज ट्रेनिंग फॉर दोज हू वॉन्ट्स टू डू एनर्जी इफिशियन्सी प्रोजेक्ट्स. आता तुमच्याकडे एखादी आयडिया असेल, इफेक्टिव्ह आयडिया असेल की जेणेकरून काय करू शकता तुम्ही की एखादं इक्विपमेंट कनेक्ट केल्यानंतर काय होऊ शकेल, बऱ्यापैकी तुमचं जे एनर्जी कॉन्झर्वेशन आहे, बऱ्यापैकी जे तुमचं काय आहे एनर्जी कॉन्झर्वेशन आहे ते होऊ शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल, त्या पद्धतीची तुमच्याकडे एखादं आयडिया असेल, एखादं स्ट्रक्चर असेल किंवा एखादं अप्लायन्स तुम्ही तयार केलेलं असेल, तर त्यासाठी काय करू शकते की ही जी BEE आहे हे तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा देऊ शकते. बरोबर आहे ना. तुमच्याकडे एखादा प्रोजेक्ट तसा असेल तर त्यासाठी ट्रेनिंग द्यायचं काम, त्याला सर्टिफाय करायचं कामसुद्धा कोण करतं, हे BEE करतं. थर्ड काय बघा, प्रमोट इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग ऑफ एनर्जी एफिशियन्सी प्रोजेक्ट. आत्ता जे सांगितलं तेच. त्यात जर तसं तुमचं जर डायरेक्टली तयार प्रोजेक्ट असेल तर तो चेक करेल आणि त्यासाठी प्रमोटसुद्धा तुम्हाला ते BEE करणार आहे, जर तुमच्याकडे तशी आयडिया असेल किंवा तसा ऑलरेडी मेड एक प्रोजेक्ट असेल. फोर्थ आहे, प्रिपेअर एज्युकेशन करिक्युलम ऑन दीज एनर्जी सेव्हिंग्स अँड कॉन्झर्वेशन प्रोग्राम. तर आता प्रिपेअर एनर्जी एक्झाम करिक्युलम किंवा एज्युकेशन करिक्युलम म्हणजे काय, तर आपल्याला काय झालं पाहिजे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर एनर्जी कॉन्झर्वेशनबद्दलचा जो अवेअरनेस आहे हा पहिल्यापासून आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर ते आपण काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. आता आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला आहोत म्हणून ह्या आपण कॉन्झर्वेशनबद्दलच्या गोष्टी शिकतो आहे, पण इतर ट्रेडला त्या गोष्टी नसतात. मग त्यांचं म्हणणं काय आहे की हे BEE आहे हे काय करतं की बऱ्याच ठिकाणी करिक्युलममध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख करतं की एनर्जी कॉन्झर्वेशन का गरजेचं आहे. जिथं जिथं आपल्याला पॉसिबल आहे त्या त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे की एनर्जी कॉन्झर्वेशनबद्दलचा जो अवेअरनेसबद्दल चार्ट असतील, डिस्प्ले बोर्ड्स असतील, ते आपण काय केले पाहिजेत, साध्या साध्या गोष्टींमध्ये डिस्प्ले केले पाहिजे. ठीक आहे. तर हा कुणाचा रोल आहे, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ओके, BEEचा. ठीक आहे. तर ह्या अगदी मी तुम्हाला हे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. याच्यामध्ये जर कोणाला काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो बघा. ठीक आहे. आणि यासाठी मी तुम्हाला नोट्स अपलोड करेन जसा हा चॅप्टर संपेल तसा, पूर्ण चॅप्टरच्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर टेक नॉलेज पब्लिकेशनचं जर ECAचं बुक मिळालं, त्याचे ऑथर आहेत अमित नेहटे. ठीक आहे. तर ते यूज करा, ते सोडून दुसरं कुठल्या प्रकारच्या नादाला लागू नका. ठीक आहे. बाकीचे निराली पब्लिकेशन्स वगैरे आहेत त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जो लँग्वेज आहे ती खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, त्यापेक्षा हे सोपं जातं. आणि त्याचबरोबर माझ्या नोट्ससुद्धा रेडी आहेत, त्याची PDF करून तुम्हाला मी काय करेन, फर्स्ट चॅप्टर एंड झाला की सांगेन. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे बघा की मेडा म्हणून एक जशी BEE आहे तशीच मेडा म्हणून पण आहे. ह्या मेडाचं काय काम आहे किंवा त्याचे काय फीचर्स आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे काय, MNRE म्हणजे काय आहे. ठीक आहे. MNRE आहे, NPC आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे आपल्या सिलेबसला दिलेल्या नाहीत. पण तरीसुद्धा काय होतं बघा, बऱ्याच वेळेला स्कीममध्ये ॲप्लिकेशन बेसमध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच कवर करूयात. ठीक आहे. त्याचबरोबर स्टार लेबलिंग आणि त्याची नीड काय आहेत आणि त्याचे बेनिफिट्स काय. म्हणजे बघा, मेडा, स्टार लेबलिंग, त्याचे बेनिफिट्स, त्यानंतर NPC आणि MNRE हे 4 पॉईंट झाले की आपलं पहिलं युनिट काय होतं, संपून जातं. पहिलं युनिट संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. नोट्स प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही तुमच्या नोट्स रिटर्नमध्ये मला दाखवायच्या आहेत. वही एक घाला आणि त्याच्यामध्ये लिहायला सुरू करा. आणि त्याच्यानंतर आपण काय करू, त्या युनिटवरती असाइनमेंट घेऊ किंवा टेस्ट घेऊ, जे आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. थँक्यू.